नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर सुरतेच्या मोहिमेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की गुप्तहेर खात्याचा कसा प्रभाव प्रत्येक मोहिमेवर पडत असायचा. या भागात आपण 3 पैलू पाहणार आहोत जे महाराजांनी आपल्या युद्धतंत्रात नेहमी त्यांचा वापर केला. त्यातला पहिला पैलू आहे वेग, दुसरा पैलू आहे अनपेक्षितता आणि तिसरा पैलू आहे शीघ्र कृती. तर वेगाच्या बाबतीत असं सांगायचं झालं की आपले महाराजांचे प्रत्येक मोहीम ही नेहमीच वेगवान असायची. म्हणजे मोहिमेला सुरुवात केल्यावर त्याचं लटांबर घेऊन फिरणं महाराजांनी कधी केलं नाही. जसं अफजल खानाने केलं होतं बघा. अफजल खानाने मोहिमेला सुरुवात करून 1 महिना तिथेच तो त्याच्या विजापूरमध्ये राहिला आणि 1 महिना त्याने फुल एन्जॉय केला. तसं महाराजांनी कधी केलं नाही. त्यातल्या त्यात आपलं जे घोडदळ असायचं हे खूप हलकं घोडदळ होतं. हलकं म्हणजे मी प्रतीत बोलत नाहीये, मी वजनात बोलतो. जर मुघली घोडदळ आणि आपलं घोडदळ यांचं कंपॅरिझन करायचं झालं तर मुघली घोडदळाकडे त्यांचा जो मुघली घोडदळाचा जो साज असायचा तो खूप असायचा. त्याचबरोबर त्या घोडदळाच्या वरती बसलेल्या सैनिकाला सुद्धा त्याचं चिलखत, त्याचे भाले, त्याचं जिरेटोप हे सगळं घालून फिरायला लागायचं. पण त्याच प्रतीने आपले जे घोडदळ होतं ते त्या प्रतीने याच्या घोडदळाचा कुठलाच साज नसायचा. आपले जे घोडदळाचे सैनिक होते त्यांच्याकडे सुद्धा फक्त ढाल आणि तलवार ह्याच गोष्टी असायच्या. त्याचबरोबर घोड्यांच्या प्रतीमध्ये सुद्धा फरक असायचा. कारण की मुघली घोडे हे अरबी घोडे होते आणि त्यांना फक्त रेतीमध्ये चालण्याची सवय होती, रेताळ जमिनीवर चालण्याची सवय होती. आणि आपले जे घोडे होते ते खडकार आणि डोंगराळ या दोन्ही भागांवर चालू शकत होते. आपल्याकडे तसं एक गावच आहे बदलापूर, जिथेच मी आज आलेलो आहे. त्या बदलापूरला असंच सांगितलं जातं की महाराज इथे येऊन आपले घोडे बदलायचे. म्हणजेच बदलापूर पर्यंत जो प्रदेश होता तो एक सपाट प्रदेश होता, समतल प्रदेश होता. आणि बदलापूरच्या पुढे म्हणजे आता आपलं जे माथेरान आहे त्यातून पुढे मागचा जो मलंगडचा डोंगर दिसतो हा सगळा डोंगराळ प्रदेश चालू व्हायचा, म्हणून तिथे घोडे बदलले जायचे. तर असे आपले घोडदळ हे फार ऍक्टिव्ह आणि क्विक असायचं. दुसरं आहे अनपेक्षितता. म्हणजे शत्रूला शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे जोपर्यंत त्याच्यावर हल्ला होत नाही तोपर्यंत सुद्धा त्याला माहिती लागून द्यायची नाही की त्याच्यावर हल्ला होतोय. यालाच म्हणतात अनपेक्षितता आणि याला म्हणतात आपण आजच्या भाषेत म्हणतो सरप्राईज अटॅक. म्हणजे आत्ताच्या युद्धतंत्रात महाराजांचं किती योगदान आहे आपण याच्यावरून समजू शकतं आपल्याला की ज्याला सरप्राईज अटॅक म्हणतो ते आपल्या महाराजांनी गनेमी काव्यातून इन्व्हेंट केलं. आणि शेवटचा पैलू म्हणजे धक्कातंत्र. धक्कातंत्र म्हणजेच अनपेक्षितता. त्याच्या पुढचा शेवटचा पैलू म्हणजे शीघ्र कृती. म्हणजे त्यांनी अटॅक केला, वेगात पोचले, अटॅक केला आणि आता तिथून वेगात आपल्याला परत यायचंय. जर शत्रूला सावरण्याची संधी दिली आणि शत्रूने पुन्हा आपल्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर तिथे आपला खेळ संपला. त्यामुळे या 3 पैलूंचा महाराजांच्या कामामध्ये, महाराजांच्या युद्धाच्या प्रत्येक युद्धतंत्रामध्ये फार महत्वाचा भाग होता. पहिला म्हणजे वेग, दुसरा म्हणजे धक्कातंत्र अनपेक्षितता आणि तिसरं म्हणजे शीघ्र कृती. तर या 3 गोष्टींचा वापर महाराज युद्धतंत्रामध्ये करायचे आणि आपलं प्रत्येक मोहीम, आपले प्रत्येक लढाई ही सक्सेसफुल करायची. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.